नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं MPSC हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या चॅनलच्या माध्यमातून डेली MCQ बूस्टर सिरीज ज्यामध्ये प्रिव्हियस इयर म्हणजे आयोगाने आतापर्यंत विचारलेले पॉलिटीचे 2000 क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत विथ डिटेल्स एक्सप्लेनेशन मध्ये, बरोबर। आणि त्यासाठी आपलं हे लेक्चर 3rd आहे। लेक्चर 1 आणि लेक्चर 2 ची ऑलरेडी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर केलेली आहे, त्यावरून तुम्ही लेक्चर 1 पहा आणि लेक्चर 2 पहा। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे अतिशय क्वालिटी लेवलचे लेक्चर असणार आहेत। यामध्ये एकदम डिटेल्स मध्ये प्रत्येक प्रश्नांचं एकदम डिटेल्स मध्ये आपण इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुमचं येणाऱ्या परीक्षेसाठी हक्काचे मार्क्स तयार होतील। प्रश्न कसाही येऊ द्यात। गतवर्षीच्या म्हणजे प्रिव्हियस इयर प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरण, एक लक्षात ठेवा, सखोल म्हणण्यामागचा माझा अर्थ फार सखोल आहे, एकदम डेप्थ मध्ये आणि विड्थ मध्ये। सोबतच सर्व प्रश्नांची उत्तरे ही रंगीत पीपीटी आपण म्हणूयात की पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत। बेसिकली फार कमी लोक असतील जे एका लेक्चरसाठी 3-4 तास इन्व्हेस्ट करत असतील आणि मग लेक्चर इंट्रोड्यूस करत असतील किंवा पब्लिश करत असतील यूट्यूबवरती, कारण मी 3-4 तास यावरती जेव्हा वर्क करतो तेव्हा तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन येत असते। त्यामुळे जास्तीत जास्त आपला कॉन्सेप्ट काय आहे हा समजून घेण्याचा मुद्दा आहे आणि त्यातनंच आपल्याला प्रश्नावरती पुढे गती मिळणार आहे। ओके, बघा, तुम्हाला 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ही प्रश्न सोडवत असताना। एक आहे एक्झाम टेम्परामेंट मध्ये जगा, जे काही चाललंय तुमचं ते एक्झाम मध्ये प्रश्न सोडवतात या पद्धतीनं थोडंसं सिरियस व्हा आणि प्रत्येक प्रश्नांचा कीवर्ड शोधण्याचा प्रयत्न करा। बेसिकली पॉलिटीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कीवर्ड्स वरती प्रश्न येतात। तुम्ही म्हणा सर कीवर्ड म्हणजे काय, तर कीवर्ड म्हणजे असं की जिथे संसद लिहायला हवं होतं तिथे ते काय लिहितात, तर राष्ट्रपती लिहितात। जिथे केंद्र सरकार लिहायला हवं होतं तिथे ते राज्य सरकार लिहू शकतात। जिथे राष्ट्रपती असायला हवं होतं तिथे ते गव्हर्नर किंवा राज्यपाल देतात। ही झाले कीवर्ड्स मध्ये, जिथे आहे तिथे नाही करतात, जिथे आपण म्हणूयात की काही सर्व आहे तिथे काही करतात, जिथे काही आहे तिथे बहुतांश करतात। अशा शब्दांचा जो खेळ करून तुमच्याकडे प्रश्न येतात त्यांना म्हणतो आपण कीवर्ड्सची अदलाबदल। त्यानंतर इलिमिनेशन प्रोसेस, प्रत्येक पर्यायावरनं आपल्याला इलिमिनेट करता येतात काही पर्याय, बरोबर। त्यानंतर पेपर सेटरची थोडीशी मानसिकता चेक करायची आहे, पेपर कसा फिरवला जाऊ शकतो, गुगली कुठे ऍड केली जाऊ शकते याबद्दलचा, आणि यूज युअर कॉमन सेन्स अँड लॉजिक। या 5 पॅटर्नच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा उत्तर देण्याचा प्रयत्न कराल तेव्हा मी गॅरंटी देतो तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुमचे 10 ते 15% मार्क्स वाढतील, बरोबर। आणि लेक्चरचं तुम्हाला माहिती आहे पूर्ण लेक्चर आपलं हे क्वालिटी बेसिस वरती असणार आहे, क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केली जाणार नाहीये। पहिला प्रश्न आहे, धन विधेयक समजले जाते। एखादे विधेयक धन विधेयक समजले जाते जेव्हा ते पुढील तरतुदीच्या संदर्भात असते किंवा संबंधी असते। आता बघा, सिंपल गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला आता टायमिंग सुद्धा मिळणार आहे 30 सेकंदचा, ज्यामध्ये तुम्हाला उत्तर तुमच्या मनामध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे। मी एक्सप्लेनेशन लगेच घेणार आहे। ओके, गेट युअर टाइम प्लीज। कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर टाईप करा। आपण ऑफलाईन आहोत मला याची जाणीव आहे, लवकरच आपण ऑनलाईन सुद्धा स्ट्रीमिंग करणार आहोत, पण कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। चला, कमेंट बॉक्स तुमच्या खाली दिसतोय। ओके, टाइम्स अप। आता बघूयात एक्सप्लेनेशन डिटेल मध्ये। फार मजा येणार आहे या सिरीज मध्ये, 100 लेक्चर्स असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। चला आपण एक्सप्लेनेशन कडे मूव्ह करूयात। एक्सप्लेनेशन मध्ये काय आहे बघूयात। पहिला मुद्दा तर काय विचारले बरं यांनी, धन विधेयक। धन विधेयक कशाला म्हणायचं याबद्दल आपल्याला 2 आर्टिकल बेसिकली म्हणलं, मनी बिल म्हणलं की 2 आर्टिकल आठवायला हवीत। 109 नावाचं एक आर्टिकल आहे, त्यामध्ये पास करण्याची पद्धत सांगितलेली आहे। मग यात बेसिकली ते प्रथमतः लोकसभेमध्येच मांडलं जातं, राष्ट्रपतीची पूर्वसंमती पाहिजे, राज्यसभा त्यासाठी फक्त 14 दिवस लेट करू शकते, या प्रोव्हिजन झाल्या जी की पास करण्याच्या पद्धतीच्या संदर्भात आहेत। पुढे चलून विद्यार्थी मित्रांनो या बिलाची व्याख्या दिलेली आहे आर्टिकल नंबर 110 मध्ये। यामध्ये धन विधेयकाची व्याख्यामध्ये काय सांगितलेलं आहे बरं, तर बघा, एनी टॅक्स एडिटिंग। एडिटिंगचा अर्थ काय झाला, त्याची आकारणी असेल, रद्द करणं असेल, त्यामध्ये सूट देणं असेल, त्यात बदल करणं असेल किंवा त्या टॅक्सच्या रिलेटेड गोष्टींचं नियमन करणं असेल, या सर्व बाबींचा जर त्या बिलामध्ये उल्लेख असेल तर त्या बिलाला काय म्हणू शकतो आपण, धन विधेयक म्हणू शकतो। केंद्र सरकारची जी काही कर्ज आहेत त्याबद्दल काही इन्फॉर्मेशन किंवा त्याबद्दल काही तरतुदी असतील तर त्या सुद्धा काय धन विधेयक समजल्या जातील। त्यानंतर संचित निधीमधून पैसा काढणे किंवा भरणे, म्हणजे 266 आपण म्हणतो ज्यामध्ये कन्सोलिडेशन फंड ऑफ इंडिया आहे, ज्यामध्ये पैसा काढणे किंवा त्यातनं बाहेर काढणे किंवा त्यात भरणे।
त्यानंतर संचित निधीतील पैशाचा विनियोग म्हणजे वापर करणे, विनियोगचा शब्दशः अर्थ होतो वापर, आणि यासाठी आर्टिकल 114 नुसार विनियोजन विधेयक मांडले जातात, बिल ऑफ ॲप्रोप्रिएशन म्हणतो आपण, आणि त्या माध्यमातून किंवा ते बिल सुद्धा काय मनी बिल समजलं जातं. कोणत्याही निधीचा वापर करणे आणि केंद्र राज्य यांचं लेखापरीक्षण करणे याबद्दलच्या तरतुदी सुद्धा धन विधेयकामध्ये येतात. त्यानंतर संचित निधीतून खर्च करणे किंवा खर्चात वाढ करणे हे सुद्धा यामध्येच येतं. आणि वरील मुद्द्याशी संबंधित किंवा निगडीत जी काही बाब असेल त्या संदर्भातल्या तरतुदी या मनी बिल समजल्या जातील. आता मनी बिल समजल्या जातील हे खरं आहे, पण यात जर वाद निर्माण झाला तर बघा, जर प्रिसाइडिंग ऑफिसरने, आता प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे लोकसभेचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण म्हणूयात की स्पीकर, आणि स्पीकरचं जे काही म्हणणं असेल, स्पीकर म्हणतील, स्पीकर एक बेसिकली सर्टिफिकेट देतात आणि सांगतात की हे अमुक अमुक बिल हे काय आहे, मनी बिल आहे, आणि त्यांचं म्हणणं हे फायनल असतं. विद्यार्थी मित्रांनो, फायनल असतं, त्यावरती कुठेही तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही, आव्हान देता येत नाही. बरोबर, ही झाली मनी बिलाची डेफिनेशन. आता मनी बिलामध्ये काय येत नाही या बाबी सुद्धा फार महत्वाच्या आहेत, त्याला आपण अपवाद म्हणूया, ज्या गोष्टी मनी बिलासारख्या वाटतात पण मनी बिलाच्या नसतात. आता बघूयात एक एक मुद्दा काय आहे त्यात. दंड आकारणे. दंड आकारणे म्हणजे आर्थिक शिक्षा देणे एखाद्या व्यक्तीला, आणि जर अशा संदर्भातलं काही बिल असेल तर ते मनी बिल समजलं जाणार नाही. त्यानंतर परवाना शुल्क लावायचा असेल किंवा इतर शुल्क आहेत या संदर्भातल्या तरतुदी तुम्हाला दिलेल्या असतील तर त्या सुद्धा मनी बिलाच्या कॉन्सेप्टमध्ये येणार नाहीत किंवा व्याख्येमध्ये येणार नाहीत. त्यानंतर स्थानिक प्राधिकरण असतील किंवा स्थानिक प्राधिकरण म्हणजे आपण म्हणूयात की लोकल बॉडीज आहेत आणि त्यांची कर आकारणी, त्यामध्ये रद्द करणे कर, सूट देणे, त्यात बदल करणे किंवा त्यांच्या कराचं वेगवेगळं नियमन करणे या तरतुदी जर असतील त्या बिलामध्ये तर ते बिल सुद्धा आपण म्हणूयात की धन विधेयक समजलं जाणार नाही किंवा आपण म्हणूयात मनी बिल समजलं जाणार नाही. आर यू अंडरस्टँड माय पॉइंट? हे झालं धन विधेयक कशाला समजायचं इथपर्यंत. आता यावरती बेसिक प्रश्न काय आलेला आहे तुम्हाला लक्षात येईल. प्रश्नांचं जेव्हा बघूयात, कोणताही कर आकारणे, ठीक आहे, कोणताही कर आकारणे, रद्द करणे आणि त्यात कपात सुचवणे. आपण एका वाक्यात याला काय म्हणलेलं आहे बरं? एडिटिंग करणे, टॅक्स स्ट्रक्चर मध्ये एडिटिंग करणे, आणि ते असेल तर काय असतं? मनी बिल असतं. संचित निधीमधून विनियोग करणे, आपण काय 114 आर्टिकल वापरलं होतं आणि सांगितलं होतं बिल ऑफ अप्रोप्रिएशन केलं जातं आणि त्याचा वापर केला जातो विनियोग, बरोबर आहे. त्यानंतर हे सुद्धा बरोबर आहे. आता बघा, असे 2 पॉइंट जर तुम्हाला बरोबरचे आढळले ना तर तेव्हा एलिमिनेशन प्रोसेसकडे जायचं. बघा 1, 2 आणि 3च ऑप्शन मध्ये आहेत, त्यामुळे 2 वरनं उत्तर येऊ शकतं. ए आणि बी मला 100% ऑप्शन मध्ये पाहिजे, या ऑप्शन मध्ये नाहीये आणि या ऑप्शन मध्ये ए नाही, त्यामुळे हा ऑप्शन कट झाला. आता बघा, दंड आकारणे अथवा आर्थिक शिक्षा देणे. आपण बघा, दंड आकारणे म्हणजेच आर्थिक शिक्षा याचा अर्थ होतो, आणि हे काय आहे? अपवादामध्ये आहे, जे मनी बिलामध्ये येत नाही, त्यामुळे हा ऑप्शन मी कट करणार, म्हणजे सी मला नकोय. पर्याय क्रमांक 2 ॲक्युरेट उत्तर आहे. आता बघा, परवान्यापोटी अथवा सेवा दिल्याबद्दल फी अदा करणे, जे काही फी बद्दल बोलायचं असतं ते मनी बिलामध्ये येत नाही. आणि दुसरा एक पॉइंट यात राहिलेला आहे, तुम्हाला मी सांगितलेलं आहे, लोकल बॉडीजचं टॅक्स रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन असेल किंवा तरतुदी असतील त्या सुद्धा मनी बिलाचा भाग होत नाहीत. आर यू अंडरस्टँड माय पॉइंट? हे उत्तर आहे. ज्यांचं उत्तर चुकले त्यांनी विचार करा, परत एकदा लेक्चर व्यवस्थित पहा, तुमची कॉन्सेप्ट पुढे व्यवस्थित समजून जाईल आणि पुढे येणारा धोका टळेल तुमच्या आयुष्यामधला. एकदम क्वालिटी बेसिसवरती हे लेक्चर असणार आहे. कोणी कुठेही जायचं नाही, अर्धवट लेक्चर सोडायचं नाही. एकदा तुम्ही पाहायला सुरुवात केली ना ही डेली एमसीक्यू बूस्टरची सिरीज, ही डेली एमसीक्यू बूस्टरची सिरीज साधारणतः यामध्ये लेक्चर 100 असणार आहेत, ज्यातले 3रं लेक्चर आहे. मी आणखी 97 लेक्चर अपलोड करणार आहे. सो प्लीज आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स मात्र जरूर कळवा. मला खरंच क्वालिटी आहे की मी काहीतरी वेगळं सांगतोय आणि ते क्वालिटी दिसत नाहीये. दुसरा क्वेश्चन आहे, तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय, त्यासाठी सुद्धा तुम्हाला 30 सेकंड्स दिलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर शेअर करायचा आहे. स्टार्ट झालेला आहे टायमिंग. बघा, थोडंसं धीरेने घ्या, वेळ आहे आज आपल्याकडे, त्याचा आपण बेस्ट यूज करूयात, व्यवस्थित कॉन्सेप्ट समजून घेऊयात. आणि जेव्हा इथे बसतो ना माणूस माझ्या ठिकाणी, तेव्हा त्या माणसाला एवढा विचार करावा लागतो की पुढे येणारा विद्यार्थी हा बेसिक पासनं किंवा 0 आहे. त्याचं कारण असं आहे की त्यातला प्रत्येकाला फायदा व्हावा आणि ज्यांचा ऑलरेडी माहिती आहे त्यांचं रिव्हिजन प्रॉपर व्हावं, हा माझा उद्देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, आवडला असेल तर नक्की मला कमेंट करा. बरोबर नाही असं विचारलं, टाइम्स अप. आता बघूयात आपण बरोबर नाही. बेसिक आधी फ्रेमिंग समजून घ्या प्रश्नाची काय आहे. फंडामेंटल राईटचे फॅक्ट विचारलेले आहेत, काही फॅक्ट आहेत फंडामेंटल राईटचे, कुठलं आर्टिकल विचारलेलं नाहीये. आणि दुसरं, फंडामेंटल राईट्सवर होणारे इफेक्ट विचारलेले आहेत. इफेक्ट म्हणजे काय परिणाम होतात, कशाबाबत परिणाम होतात जेव्हा नॅशनल इमर्जन्सी लागती. हा झाली बेसिक प्रश्नांची फ्रेमिंग आहे, बरोबर. आणि त्या फ्रेमिंग वरती बरोबर नाही असा प्रश्न आहे. आता आपण एक एक मुद्दा क्लिअर करूया. आधी फंडामेंटल राईटचे फॅक्ट बघूयात.
फॅक्ट्स अबाउट फंडामेंटल राईट्स काय म्हणतात बघा, व्यवस्थित समजून घ्या. काय सांगितलेलं आहे यामध्ये की पार्ट 3 मध्ये आहेत 12 ते 35 दरम्यान यांची तरतूद आहे आणि जस्टिसिएबल आहेत, म्हणजे न्यायालयाद्वारे त्यांची अंमलबजावणी होऊ शकते. ही आपण युएसए कडनं घेतलेली आहेत. युएसए मध्ये बिल्स ऑफ राईट नावाचा एक प्रकार होता, त्यातनं आपण म्हणूयात की उसनी घेतलेली आहेत. निरंकुश नाहीत म्हणजे यावर अंकुश लादता येतो, म्हणजेच यावर बंधने किंवा निर्बंध लादता येतात आणि लादले सुद्धा आहेत. ओके, भारताची मॅग्ना कार्टा म्हणतात, म्हणजे अतिशय महत्त्वाचं म्हणता येईल. ब्रिटनमध्ये ती मॅग्ना कार्टा नावाची कॉन्सेप्ट होती, त्यावरती घेतलेलं आहे. तेवढं डिटेल्स मध्ये न जाता आपण वरवर बघूयात. राजकीय लोकशाही आदर्शांना चालना देणे यांचं काम आहे. बघा, सामाजिक आणि आर्थिक लोकशाहींना चालना देणे हे डीपीएसपीचं काम आहे. काही सकारात्मक म्हणजे सरकारला हे करा असं सांगतात आणि काही नकारात्मक म्हणजे सरकारला असं करू नका सांगतात. ओके, दैवी किंवा अपरावर्तनीय नाहीत. दैवी म्हणजे देवाने दिलेली, अपरावर्तनीय म्हणजे ज्यामध्ये बदल होऊ शकत नाही असे नाहीत, म्हणजे ही देवाने दिलेली नाहीत आणि त्यामध्ये बदल होऊ शकतो. हे वाक्य बरोबर आहे. राज्य संस्थेसाठी बेसिकली ही नकारात्मकता दर्शवितात, म्हणजे हे करू नका, अमुक करू नका असं सांगण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला सर्वात टीकात्मक भाग म्हणलेला आहे. व्यक्तींच्या सरकारऐवजी कायद्याचे सरकार स्थापन करणे यांचा मुख्य उद्देश आहे. इतर कोणत्याही देशापेक्षा आपले अधिकार हे अधिक तपशीलवार आहेत. बाकीच्या देशांमध्ये जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा तिथे एवढ्या स्पष्ट किंवा स्पष्टीकरणासह तरतुदी आढळत नाहीत, ज्या भारतीय घटनेमध्ये आढळतात. पुढचा फॅक्ट बघूयात आपण की बेसिक यावरती परिणाम काय होतो, या परिणामावरती आलेला आहे. आता परिणाम समजून घेऊयात. बघा, परिणाम जेव्हा समजून घ्यायचं तेव्हा 2 आर्टिकल समजणं फार गरजेचं आहे. एक आहे आर्टिकल 358 आणि दुसरा आर्टिकल आहे 359. या दोन्हीमध्ये बेसिक फरक आहे. जेव्हा आपण 358चा उल्लेख करतो त्यामुळे फक्त 19 वरती परिणाम होतो आणि 19 वर परिणाम होत असताना हे फक्त म्हणजे काय म्हणूयात आपण, इंटरनल नॅशनल इमर्जन्सीच्या संदर्भात. आता मी सांगणार आहे इंटरनल नॅशनल इमर्जन्सी, जी आणीबाणी बघा नॅशनल आपण म्हणूया नॅशनल लेवलला आणीबाणी लागते आणि जिचं कारण देशाच्या अंतर्गत भागात घडतं, म्हणजे आपण म्हणूयात की सशस्त्र बंडाळी या कारणावरनं जेव्हा आणीबाणी लावली जाते तिला इंटरनल नॅशनल इमर्जन्सी म्हणतो. या काळामध्ये या आर्टिकलचा वापर होणार नाही. पहिला मुद्दा कळला. म्हणजेच काय, 19 सस्पेंड होऊ शकतं 358 नुसार, पण नॅशनल इमर्जन्सी जेव्हा एक्सटर्नल कारणावरनं लागेल किंवा बहिर्गत राष्ट्रीय आणीबाणी असेल. बघा, त्यानंतर हे आर्टिकल जे आहे ते ऑटोमॅटिकली सस्पेंड होईल, म्हणजे यासाठी वेगळी प्रेसिडेंटनी ऑर्डर काढण्याची गरज नाहीये. त्यानंतर ऑटोमॅटिकली इन फोर्स म्हणजे हे ऑटोमॅटिक अंमलबजावणीमध्ये येईल. यासाठी जेव्हा केव्हा आपण म्हणूयात की राष्ट्रीय आणीबाणी थांबेल. ओके, नो यूज इन इंटरनल नॅशनल इमर्जन्सी म्हणजे अंतर्गत आणीबाणीमध्ये या आर्टिकलचा यूज होणार नाही. बेसिकली मी तुम्हाला इथे सांगितलेलंच आहे. ओनली नॅशनल इमर्जन्सी रिलेटेड लॉज आर प्रोटेक्टेड. लॉज करा, तिथे लॉज आले, सिंग्युलरला प्लुरल करा. लॉज आर प्रोटेक्टेड म्हणजे काय की जे काही नॅशनल इमर्जन्सी रिलेटेड कायदे आहेत त्यांना संरक्षण प्राप्त होईल. आता 359 मध्ये काय दिलेलं आहे जरा बघूयात, व्यवस्थित समजून घेऊयात. 359 मध्ये काय आहे एक्झॅक्टली बघा. फॉर ऑल फंडामेंटल राईट एक्सेप्ट काय म्हणलेलं आहे, 20 आणि 21 सोडून बाकीच्या सर्व फंडामेंटल राईटला जर तुम्हाला सस्पेंड करायचं असेल तर तुम्ही 359 वापरा. यासाठी तुम्हाला ओनली सस्पेंडेशन बाय पीडी ऑर्डर, हे सस्पेंडेशन किंवा निलंबन कसं होणार आहे, राष्ट्रपतीला एक ऑर्डर काढावी लागेल आणि ती ऑर्डर सस्पेंडेशनची ऑर्डर पार्शली असू शकते आणि फुली असू शकते आणि त्यात सुद्धा टाइम सुद्धा पार्शली असू शकतो, फुली असू शकतो आणि एरिया सुद्धा पार्शली असू शकतो, फुली असू शकतो. तुम्ही म्हणाल टाइम आणि एरियाचं काय आहे सर? हा समजा संपूर्ण भारत देशामध्ये नॅशनल इमर्जन्सी लागलेली आहे, मग ती इंटरनल असो की एक्सटर्नल असो, कारण दोन्हीही बाबतीमध्ये हे आर्टिकल यूज होतं. बेसिकली तुम्हाला 20 आणि 21 बंद करता येणार नाही किंवा सस्पेंड करता येणार नाही. समजा ही नॅशनल इमर्जन्सी लागलेली आहे तुमची 6 महिन्यासाठी. बघा, राष्ट्रपतीला वाटलं तर एक ऑर्डर काढून बाकीचे आर्टिकल सस्पेंड ही 6 महिन्याच्या ठिकाणी 3 महिने सुद्धा करता येतात. म्हणजे आपलं झालं नॅशनल इमर्जन्सी 6 महिन्यासाठी आहे, त्यातला पार्शली भाग 3 महिन्यासाठी यांचे सस्पेंडेशन करण्यात आले. दुसरा आता एरिया वाईज बघूयात आपण की जेव्हा केव्हा ही समजा संपूर्ण भारतासाठी नॅशनल इमर्जन्सी लागलेली आहे, पण राष्ट्रपती फक्त साऊथ इंडिया मधल्या लोकांसाठीची फंडामेंटल राईट सस्पेंड करू शकतात. म्हणजे आपण यांना एरिया आणि टाइम वाईज काय करू शकतो, हँडल करू शकतो, सस्पेंड करू शकतो. क्लिअर झालंय. त्यानंतर यूज इन बोथ नॅशनल इमर्जन्सी म्हणजे ती इंटरनल असू द्यात किंवा एक्सटर्नल असू द्यात, कोणत्याही कारणावरून इमर्जन्सी लागली की आपले बाकीचे आर्टिकल रद्द होतात किंवा रद्द म्हणण्यापेक्षा आपण निलंबित होतात.
आणि 358 मात्र एकमेव असं आर्टिकल आहे ज्यात 19 आहे ते फक्त एक्सटर्नल इमर्जन्सी किंवा बहिर्गत आणीबाणी लावली तेव्हाच ते सस्पेंड होऊ शकतं. अशा पद्धतीची तरतूद USA मध्ये नाहीये, म्हणजे सस्पेंडेशन ऑफ फंडामेंटल राईटची तरतूद USA किंवा अमेरिकेमध्ये सापडत नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, क्लिअर होतंय सर्वांना? आता आपण प्रश्नाकडे जाऊयात, मग तुमच्या लक्षात येईल नेमकं काय. बरोबर नाही असं विचारलेलं आहे. अनिर्बंध नाहीत, अनिर्बंध नाहीत म्हणजे त्यावर निर्बंध लादता येतात, ती गुणात्मक आहे, अगदी बरोबर आहे. न्यायिक आहेत, अगदी बरोबर आहे. बघा, अनुच्छेद 19 हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात निलंबित होतो. ठीक आहे, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात निलंबित होतो. जरी ती आणीबाणी कोणत्याही कारणास्तव लागू करण्यात आली असली तरी ऑब्वियसली चूक आहे. 19 हा जेव्हा नॅशनल इमर्जन्सी ही एक्सटर्नल कारणावरनं लावली जाती तेव्हाच निलंबित होऊ शकतो. इंटरनल कारणावरनं जर नॅशनल इमर्जन्सी लावली तर आपण म्हणूयात की 19 हा सस्पेंड होऊ शकत नाही. त्यामुळे हे विधान बरोबर नाही असं आहे. पर्याय क्रमांक 3 तुम्हाला ॲक्युरेट उत्तर लिहायचं होतं. आता बघा, अनुच्छेद 21 हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात जशाच तसा राहतो, बरोबर आहे. पण इथे जर फक्त म्हणलं असतं तर परत प्रॉब्लेम झाला असता. विद्यार्थी मित्रांनो, फक्त 21 नाहीये तर यासोबत 20 सुद्धा आहे. 20 आणि 21 कुठल्याही आणीबाणीच्या किंवा कोणत्याही परिस्थितीत निलंबित होत नाहीत. यासाठी प्रोव्हिजन आहे बेसिकली 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनी हे सेफगार्ड्स इन्सर्ट केलेले आहेत नॅशनल इमर्जन्सीच्या संदर्भातले. ओके, आर यू अंडरस्टँड माय पॉइंट? समजत असेल तर कमेंट करायला मात्र नक्की विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. यासाठी तुम्हाला एक्झॅक्टली 30 सेकंड्स मिळणार आहेत, ज्यातनं तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये पास करायचं आहे. नंतर मी एक्सप्लेनेशन नक्की देणार आहे. टाइम स्टार्ट. यापेक्षा बेस्ट प्रॅक्टिस काहीच नाहीये. एक तर 100% एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरा महत्वाचा की तुम्हाला कळतंय सुद्धा की तुम्ही उत्तर काय लिहिलंय, काय उत्तर होतं आणि कसं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. तिन्ही गोष्टी एका ठिकाणी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. सो प्लीज सपोर्ट मी. टाइम्स अप. बघा, बरोबर नाही असं विचारलेलं आहे तुम्हाला. मी कधीही काय सांगितलेलं आहे, आधी फ्रेमिंग समजून घ्या. काय फ्रेमिंग आहे बरं, की आपण म्हणूयात की राष्ट्रपती राजवटीबद्दल प्रश्न आहे, त्यांची लागू करणे, मान्यता आणि परिणाम. लागू करणे, मान्यता आणि परिणाम या 3 बाबीवरती प्रश्न त्यांनी फिरवलेला आहे. त्यातली एक बाब करेक्ट नाही असं विचारलेलं आहे. आता आपण जेव्हा एक्सप्लेनेशन बघू तेव्हा एक एक गोष्ट क्लिअर होईल. बघा, प्रकार आपण जेव्हा म्हणतो आणीबाणीचे तेव्हा बेसिकली 3 प्रकार आहेत. राष्ट्रीय आणीबाणी म्हणतो तिला, बहिर्गत आणि अंतर्गत आणीबाणी आहेत. बहिर्गत परकीय आक्रमण, भारत युद्धात सामील किंवा युद्धाची शक्यता अशा कारणावरनं बहिर्गत किंवा आपण म्हणूयात की राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते. दुसरं कारण आहे अंतर्गत. यामध्ये काय होतं, सशस्त्र बंडाळी जेव्हा होईल तेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लावली जाऊ शकते. आपलं या प्रकारावरती प्रश्न नाहीये, पण आपलं बॅकग्राऊंड फार क्लिअर असणं गरजेचं असतं. 356 नुसार राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते, बरोबर आहे. यामध्ये काय होतं, बेसिक जेव्हा राज्यात घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरली आहे या कंडिशनवर जनरल दुसरी आणीबाणी लावली जाते. आणीबाणीचा तिसरा एक प्रकार सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याला आपण म्हणतो आर्थिक आणीबाणी. आणि ही भारताची आर्थिक पत धोक्यात आली आहे किंवा पेच प्रसंग निर्माण झाला आहे किंवा होण्याची शक्यता आहे अशा कंडिशनवर आर्थिक आणीबाणी लावता येते. आतापर्यंत कधी प्रयोग झालेला नाहीये आर्थिक आणीबाणीचा. आता आपण बेसिक आपण बघूयात की राष्ट्रपती राजवट काय आहे. आपण जेव्हा राष्ट्रपती राजवटीचा विचार करतो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो बाय पिढी लावली जाते. ही म्हणजे राष्ट्रपतीला ही राजवट लावण्याचा अधिकार आहे, म्हणून तर तिला राष्ट्रपती राजवट म्हणतात. राज्यपालाच्या अहवालावरनं, राज्याच्या राज्यपालाच्या अहवालावरून लावता येते किंवा समजून घ्या व्यवस्थित, अहवाल नसतानाही लावता येते. आणि तिसरा मुद्दा आहे पिढीला वाटले, म्हणजे पिढी म्हणजे इथे राष्ट्रपती अर्थ आहेत, त्यांना वाटलं की राज्यात घटनात्मक यंत्रणा कोलमडली आहे. या तिन्हीपैकी एका कारणावरनं, तिन्हीपैकी एक कुठलंही कारण राष्ट्रपतीला वाटलं, अशा कंडिशनमध्ये राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते. आता दुसरा मुद्दा, याचे परिणाम काय होतील, मान्यता आणि कार्यकाल काय असेल आपण बघूयात. मान्यता आणि कार्यकाल बघा, बेसिक जेव्हा केव्हा आणीबाणी लावली जाते या प्रकारची आपण म्हणूयात संसद अनुमती 2 महिन्यात द्यावी लागते. संसदेला 2 महिन्यात आणीबाणीला या मान्यता द्यावी लागते आणि ही साध्या बहुमताने मान्यता द्यावी लागते. एक मुद्दा क्लिअर झाला. यातला दुसरा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक 6 महिन्याला मान्यता लागते, म्हणजे प्रत्येक 6 महिन्यानंतर एकदा मान्यता घ्यावी लागते. याला आपण पिरियडिक आपण म्हणूयात, पिरियडिक प्रत्येक 6 महिन्याला मान्यता द्यावी. कालावधी यांचा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो 3 वर्षापर्यंत असू शकतो. त्यानंतर आता परिणाम बघूयात, बेसिक काय परिणाम होऊ शकतात या आणीबाणीचे. एक परिणाम आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर, म्हणजे मंत्रिमंडळ, जे काही राज्याचं मंत्रिमंडळ आहे ते बरखास्त होतेच म्हणलेलं आहे.
म्हणजे इथे मस्ट आहे राज्याचं मंत्रिमंडळ बरखास्त करणं, इथे ऑप्शन नाहीये तुमच्याकडे. राज्य विधिमंडळ म्हणजे राज्याचं जे काय राज्य विधिमंडळ आहे ते निलंबित किंवा बरखास्त होऊ शकते, पण न्यायालयाने आता सांगितले की ते निलंबित होईल आणि पटलावर याची आपण म्हणूयात की काय करा, त्यांच्याकडे बहुमत आहे की नाही हे बघा. त्यानंतर म्हणजे आपण म्हणूयात की राज्य विधिमंडळाच्या पटलावरती सभागृहामध्ये ते चेक करा त्यांच्याकडे बहुमत आहे की नाही. त्यानंतर विधेयके आणि अर्थसंकल्प, विधेयके म्हणजे वेगवेगळी विधेयक आले, त्यात मनी बिल आणि साधे बिल सुद्धा आले, आणि अर्थसंकल्प जे काही राज्याचे असतील त्यांना संसदेद्वारा मान्यता दिली जाऊ शकते. ओके, सर्वांना कळलंय एक्झॅक्टली हे परिणाम दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघूयात एक्झॅक्टली प्रश्न काय होता आणि त्यात उत्तर काय लिहिणं अपेक्षित होतं. बघा, राज्याच्या बरोबर नाही असं विचारलेलं आहे, राज्याच्या राज्यपालाच्या अहवालाच्या आधारे ठीक आहे किंवा राज्यपालाच्या अहवालाशिवाय अनुच्छेद 356 खाली राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. एक तर अहवाल असेल किंवा नसेल तरीही लावता येते, अगदी बरोबर आहे. राष्ट्रपती राजवट लादण्याच्या निर्णयास संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 1 महिन्यात, इथे काय सांगितले बरं, मी 2 महिने सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 ॲक्युरेट उत्तर आहे. आत मान्यता मिळाली पाहिजे, अगदी बरोबर आहे, पण ते 1 नाही तर 2 महिने आहे. 1 महिने हे राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवट 6 महिन्यापर्यंत चालू शकते आणि 6 महिन्यानंतर परत एकदा मान्यता घ्यावी लागते. पिरियडिक आपण मान्यता विचार केला होता, अगदी बरोबर आहे. राज्य शासनाने विधानसभेचा विश्वास गमावला आहे किंवा नाही या प्रश्नाचा केवळ, इथे केवळ म्हणलेला आहे म्हणजे फक्त म्हणलेला आहे, सभागृहाच्या पटलावरच झाला पाहिजे, अगदी बरोबर आहे. कोर्टाचं स्टेटमेंट आहे, कोर्टाने त्या घटनेचा अनुच्छेदाचा अर्थ लावलेला आहे, त्यात असं सांगितलेलं आहे, अगदी बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ॲक्युरेट उत्तर म्हणता येईल, कारण बरोबर नाही असं विचारलेलं आहे. क्लिअर झालंय सर्वांना. पुढचा प्रश्न घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. बघा, साध्या बहुमताने दुरुस्ती करता येते असं विचारलेलं आहे. टाइम स्टार्ट झालेला आहे. गेट युअर टाइम प्लीज. आन्सर करण्याचा प्रयत्न करा कॉमेंट बॉक्समध्ये. बघा, तुमची इन्व्हॉल्वमेंट फार गरजेची आहे. तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाईप केलं तुम्हाला लगेच लक्षात राहील की नेमकं काय म्हणायचं आहे. साध्या बहुमताने घटनादुरुस्ती कुठे करू शकतो असं विचारलेलं आहे जनरली. टाइम्स अप. आता आपण एक्सप्लेनेशन कडे जाऊयात, व्यवस्थित समजून घेऊयात. जेव्हा केव्हा घटना दुरुस्ती म्हणतो तेव्हा भाग 20 येतो, आर्टिकल 368 येतं, ज्यामध्ये घटना दुरुस्तीची प्रोव्हिजन सांगितलेली आहे. आता बघा, विधेयकाबद्दल काय फक्त संसदेत मांडलं जाऊ शकतं. म्हणजे बघा, एकदम बेसिक पासून आपण स्टार्ट करूयात. फक्त घटना दुरुस्तीचं विधेयक संसदेत मांडलं जाऊ शकतं, बरोबर आहे. आणि ते मांडण्यासाठी समजा लोकसभा किंवा राज्यसभा दोन्ही सभागृहामध्ये मांडता येतं. म्हणजे सुरुवात त्याची कुठेही होऊ शकते. यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद नाहीये. त्यानंतर मंत्री किंवा खाजगी सदस्य दोघेही मांडू शकतात आणि त्यानंतर राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागत नाही. हे बिल मांडतानीच्या प्रोव्हिजन झाल्या. आता बिल आपण विचार केला तेव्हा घटना दुरुस्तीचे काही प्रकार आहेत. 368 अंतर्गत प्रकार आहेत आणि बहिर्गत सुद्धा प्रकार आहेत. 368 अंतर्गत विशेष बहुमताने म्हणजे 203 संसदेच्या 203 बहुमताने, ज्याला आपण विशेष बहुमत म्हणतो, काय करावं लागतं, मान्यता घ्यावी लागते. असं बिल बदल करण्यासाठी कुठे सांगतं तर बघा, बेसिक तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. बदल कुठे होऊ शकतो तर सांगितलेलं आहे फंडामेंटल राईट्स मध्ये, DPSP मध्ये, आणि त्यानंतर प्रकार 1 हा आहे आणि प्रकार 3 हा आहे. या प्रकार 1 आणि 3 मध्ये न येणाऱ्या बाबींमध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर ती विशेष बहुमताने होईल. यातला प्रकार 3 समजून घ्या, विशेष बहुमत व निम्म्या राज्याच्या साध्या बहुमताने. आणि तिसरा प्रकार आहे जो 368 अंतर्गत येत नाही, साध्या बहुमताने. आज खरा तर प्रश्न यावरती आहे, पण बॅकग्राऊंड समजेल तेव्हा तर कळेल ना, बरोबर आहे. आता बघूयात आपण घटना दुरुस्ती करण्यासाठीची अंतर्गत 368 अंतर्गतचा प्रकार आधी समजून घेऊयात. अंतर्गत सोडून द्या, विशेष बहुमत आहे आणि आपण म्हणूयात विशेष बहुमत व निम्म्या राज्याची संमती आहे. क्लिअर झालंय, याबद्दल आपण क्लिअर केलेलं आहे. आता आपण बघूयात वेगवेगळ्या ठिकाणी तरतूद आहे, म्हणजे 368 अंतर्गत ही येत नाही साध्या बहुमताची प्रोव्हिजन. आता आपण यात साध्या बहुमताने दुरुस्ती होते असं माहिती आहे जनरली. काय होतं बदल सांगूयात आपण एक एक. भाग 1, 2 आणि 8 मध्ये बदल करायचा असेल तर भाग 1 संघराज्याशी आहे, 2 नागरिकत्वाशी आहे, 8 युनियन टेरिटरीशी आहे. त्यानंतर अणुसूची किंवा परिशिष्ट 1, 2, 5, 6 यामध्ये बदल करायचा असेल तरीही चालतो. त्यानंतर निवडणुका, संसद व राज्य विधिमंडळाच्या निवडणुका संदर्भात काही तरतुदी बदलायच्या असतील तरीही चालतं. त्यानंतर संसद सदस्य वेतन भत्ते वगैरे काही ठरवायचे असतील तर त्या संदर्भात.
त्यानंतर संसद सदस्य समिती विशेष अधिकार वगैरे ठरवायचे असतील किंवा त्यात एडिटिंग चेंजेस करायचे असतील तर साध्या बहुमताने घटना दुरुस्ती करावी लागेल. त्यानंतर आहे संसद भाषा गणपूर्ती प्रक्रिया नियमन मतदारसंघ परिसीमन विधान परिषद स्थापन करणे आणि रद्द करणे आणि त्यानंतर आहे सुप्रीम कोर्ट न्यायाधीश संख्या वाढवणे किंवा कार्यकक्षा वाढवणे, कमी करणे नाही कार्यकक्षा वाढवणे. या गोष्टी एवढ्या जर घडत असतील किंवा यात बदल होत असेल तर ती घटना दुरुस्ती एकदम साध्या बहुमताने केली जाते. याचा अर्थ बेसिक सांगायचा झाला तर विद्यार्थी मित्रांनो, घटनेच्या बऱ्याच भागात जवळपास 70% भागात याप्रमाणे दुरुस्ती होते. बरोबर. दोन काय पॉइंट आहे, आपल्या घटना दुरुस्ती प्रक्रियेत ताठरता आणि लवचिकता दिसून येते. कारण ताठरता म्हणलं की विशेष बहुमत, लवचिकता म्हणलं की साधे बहुमत, या दोन्ही बाबी आपल्या घटनेमध्ये दिसून येतात. चला आपण आता प्रश्नाकडे जाऊयात, मग तुमच्या लक्षात येईल की नेमका प्रश्न काय विचारला होता आणि उत्तर काय देणं अपेक्षित होतं. बघा, मतदारसंघाची पुनर्रचना अगदी बरोबर आहे. 5वे परिशिष्ट अगदी बरोबर आहे. नागरिकत्व प्राप्ती समाप्ती अगदी बरोबर आहे. भाग 2चा आहे, हा 5वे परिशिष्टाचा आहे. बरोबर, क्लिअर झालंय. त्यामुळे वरीलपैकी सर्व उत्तर लिहायचं होतं आणि अगदी सोपं होतं. आता पुढचा प्रश्न घेऊयात, अगदी सोपा आहे. न्यायालयात आड होक, आपण म्हणूयात न्यायाधीश नियुक्ती. सुप्रीम कोर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यायाधीश असतात त्या न्यायालयामध्ये आणि त्यावरती बेसिक प्रश्न आलेला आहे. फॉरेस्ट 2016चा हा प्रश्न आहे. टाइम देतो तुम्हाला, कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स तुमच्या जरूर कळवा मला. टाइम स्टार्ट झालेला आहे, 30 सेकंड्स आहेत तुमच्याकडे. शंभर लेक्चर्स असणार आहेत. हे तिसरं लेक्चर आहे. यापूर्वीच्या 2 लेक्चरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा प्लीज. चला, टाइम्स अप. आपण बघूयात नेमकं काय असतं. सर्वोच्च न्यायालयामध्ये तदर्थ न्यायाधीश असतात, म्हणजे आणखी दुसरे काहीतरी न्यायाधीश असतील, त्याबद्दल आपण बोलूयात थोडक्यामध्ये. सुप्रीम कोर्ट आहे, आर्टिकल 164 नुसार त्याची स्थापना आहे. बरोबर आहे. साधारणतः सुप्रीम कोर्टच्या न्यायालयामध्ये आपण म्हणूयात की एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात, म्हणजे त्यांना आपण सरन्यायाधीश म्हणतो. त्यानंतर संसद कायद्यानुसार न्यायाधीश ठरवले जातात आणि ते वेळोवेळी संसद ठरवू शकते. आणि काही ॲडहोक म्हणजे हंगामी आणि काही निवृत्त न्यायाधीश असतात. समजून घ्या, त्यातला आपल्याला ॲडहोक वरती प्रश्न विचारलेला आहे आणि तोच सांगितलेला त्यांची कशी काय आपण म्हणूयात की तरतूद आहे त्याबद्दल किंवा त्यांची नियुक्ती कशी होते याबद्दल. एक झालं ॲडहोक आणि निवृत्त, दुसरे संसद कायद्यानुसार, हे झाले साधे न्यायाधीश आणि हे झाले मुख्य न्यायाधीश. पुढे जाऊयात. आता बघा, या पद्धतीनं 1 आहे, 33 आहे आणि XYZ हे असू शकतात. न्यायाधीश 33 आहेत, 1 हे आहेत. आता पुढे काय सांगितलेलं आहे तर बघा, काही ॲडहोक आणि निवृत्त न्यायाधीश हे नियुक्त कधी केली जातील. उद्देश काय आहे तर कोरम किंवा गणसंख्या पूर्ण करणं अवघड होतं, म्हणजे बेंच इस्टॅब्लिश करणं जेव्हा सुप्रीम कोर्टला अवघड होऊन जातं तेव्हा काय करावं लागतं, असे ॲडहोक किंवा निवृत्त न्यायाधीश नियुक्त केले जातात की बेंच तरी कंप्लीट करूयात. गणसंख्या किती असावी यांनी सांगितलेलं नाही पण. बरोबर आहे. आता पुढे बघूयात काय नेमकी प्रोव्हिजन्स आहेत. सुप्रीम कोर्टमध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा न्यायालयात साधारणतः तुम्हाला माहिती आहे या पद्धतीचे आपण म्हणूयात प्रभारी किंवा हंगामी मुख्य न्यायाधीश एक प्रकार आहे जो समजून घेणं फार गरजेचं आहे. इथे कन्फ्यूज होऊ शकतं. बघा, मुख्य न्यायाधीश, कारण प्रश्नामध्ये तसे ऑप्शन आहेत म्हणून मला सांगावं लागतं. प्रभारी किंवा हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणजे काय, चीफ जस्टिस ऑफ इंडिया निवडायचा आहे तो प्रभारीसाठी किंवा हंगामी काळासाठी. मग आपण म्हणूयात का निवडला जातो, त्याची कारणं आहेत. बघा, एखाद्या कोण नेमला जाऊ शकतो, आधी पहिल्यांदा इथून सुरुवात करूयात की कोण नेमतो. राष्ट्रपती नेमतात, एक मुद्दा. कोणाला नेमलं जाऊ शकतं, सुप्रीम कोर्टचा जज आहे आणि त्याला तात्पुरती नियुक्त केलं जातं सुप्रीम कोर्टचा मुख्य जज म्हणून. बरोबर आहे. कोण झालं, कोण निवडतो हे झालं. आता कारणे बघूयात, काय कारणे असू शकतात ज्यामुळं एखाद्या सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतं. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपला जो मेन चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे किंवा मुख्य सरन्यायाधीश आहे, आपण तो पद रिक्त असेल, एक तर त्यांचं पद रिक्त असू शकतं किंवा ते गैरहजर असतील किंवा कर्तव्य पालन करण्यात ते कसूर करत असतील, तर त्या सरन्यायाधीशाच्या ठिकाणी एखाद्या सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाला तात्पुरती किंवा हंगामी म्हणूयात मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ दिली जाते, काम दिलं जातं आणि हे करण्याचं काम आहे राष्ट्रपतीचं. वन्स अगेन आय रिपीट इट, हे काम आहे राष्ट्रपतीचं. तुम्हाला पुढे चलून कन्फ्यूज होणार आहे म्हणून इथे सांगतोय.
चला पुढे येऊयात आपण. सुप्रीम कोर्ट आहे परत वन्स अगेन हंगामी आपण म्हणूयात ॲडहॉक न्यायाधीश असतात. ॲडहॉक न्यायाधीश बघा काय असतं तर नेमतं कोण बाय चीफ जस्टिस ऑफ इंडिया. CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे भारताचे सरन्यायाधीश. पण कुणाच्या पूर्व परवानगीने विचारलं तर राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने. बरोबर आहे. कोणाला नेमलं जाऊ शकतं असं विचारलं तर तुम्हाला हायकोर्ट न्यायाधीश, हायकोर्ट जो काही एखादा हायकोर्ट मधला न्यायाधीश आहे त्याला त्या हायकोर्टच्या चीफ जस्टिसच्या, त्या पर्टिक्युलर हायकोर्टच्या चीफ जस्टिसच्या परवानगीने मुख्य सरन्यायाधीश, भारताचे सरन्यायाधीश त्या व्यक्तीला सुप्रीम कोर्टमध्ये हंगामी न्यायाधीश म्हणून नेमू शकतात. आता कारण काय आहे तर गणपूर्तीचा अभाव असेल किंवा बैठक चालवणे अशक्य होत असेल आणि त्यांना एखाद्या न्यायाधीशाची गरज असेल तर ते हायकोर्टमधनं एखादा न्यायाधीश घेऊन येऊ शकतात. पण पर्टिक्युलर त्या हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशाची मान्यता घ्यावी लागेल आणि नेमणूक कोण करतं असं विचारलं तर भारताचे सरन्यायाधीश, पण ती राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने. त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे बेसिकली विद्यार्थी मित्रांनो यामध्ये निवृत्त न्यायाधीश नावाचा. यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण बघूयात व्यवस्थित. नेमणूक कोण करतं तर मुख्य न्यायाधीश आणि आपण म्हणूयात की पीडीच्या पूर्वसंमतीने. कोण असू शकतो या पदावरती बघा. सुप्रीम कोर्टचे रिटायर जजेस घेतले जाऊ शकतात आणि हायकोर्टचे रिटायर जजेस घेऊ शकतात. त्यांच्या अंगी पात्रता असायला हवी. मात्र बघा फॅक्ट काय आहेत याबद्दल समजून घ्या. त्याला न्यायाधीश मानले जात नाही, म्हणजे या निवृत्त न्यायाधीशाला न्यायाधीश मानले जात नाही. त्यांची अनुमती घ्यावी लागते. म्हणजे त्यांना वाटते की मला काम करायचं नाहीये, म्हणजे तो 60-70 वर्षाचा माणूस आहे, त्याचे हातपाय हलत नाहीत आणि त्याला तुम्ही उचलून घेऊन येताय आणि म्हणताय सुप्रीम कोर्टमध्ये दे न्याय निर्णय. असं चालणार नाही. त्याची सुद्धा मान्यता तुम्हाला घ्यावी लागेल. आणि राष्ट्रपती ठरवतील वेतन भत्ते. ठरवेल कोण वेतन भत्ते तर राष्ट्रपती. नियुक्त कोण करेल तर आपण म्हणूयात सरन्यायाधीश. परवानगी कोणाची घेईल तर राष्ट्रपतीची. आता आपण मुख्य प्रश्नावरती येऊयात म्हणजे तुम्हाला कळेल की काय यामध्ये गडबड होती. केंद्रीय कायदे मंत्र्याच्या सहजपणे तुम्ही हा पर्याय इलिमिनेट करू शकता. भारताच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने राष्ट्रपतीद्वारे. इथे कन्फ्युजन होऊ शकतं, चूक आहे तरी. राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने भारताच्या मुख्य न्यायाधीशाद्वारे. अगदी बरोबर आहे. त्यानंतर केंद्रीय कायदे मंत्रिमंडळाचे आपण इथे सुद्धा कन्फ्युज होणार नाहीये. या दोनमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. भारताच्या मुख्य न्यायाधीशाच्या सल्ल्याने राष्ट्रपती की राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने मुख्य न्यायाधीश, या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. ते कन्फ्युजन दूर करण्याचा मी व्यवस्थित प्रयत्न केलेला आहे. सो थोडंसं आपण म्हणूयात की यूट्यूबमध्ये ज्या गोष्टी आहेत, अल्गोरिदम खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही कॉमेंट्स करा, लाईक करा. जसा अल्गोरिदम यूट्यूबचा वाढेल त्या पद्धतीनं बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत ही इन्फॉर्मेशन जाईल, व्हिडिओ जाईल, त्या अल्गोरिदममध्ये कॅच केला जाईल. त्यामुळे प्लीज माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना, खरंच लेक्चर आवडलं असेल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा, विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना सांगा, तुमच्या स्टेटसला ठेवा, तुमच्या FB वरनं शेअर करा किंवा तुमच्या टेलिग्राम चॅनलवरनं शेअर करा. पण नक्की शेअर करायला विसरू नका. वन्स अगेन थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.